येणाऱ्या विधानसभेला सरकारला मताऐवजी घंटा देणार. मराठा आरक्षण प्रश्नी गेल्या 13 महिन्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 6व्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ बार्शी तहसील समोर आनंद काशीद देखील उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा 7वा दिवस असला तरी सरकार अद्यापही ठोस भूमिका घेत नाही. सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून सरकारच्या नावानं घंटानाद सुरू करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतं देण्याऐवजी मराठा समाज सरकारला घंटा देईल असा विश्वास आनंद काशीद यांनी व्यक्त केला. तर या प्रसंगी बोलताना रणजित पाटील म्हणाले, सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मराठा समाज तुम्हाला सत्तेतून घालवणार. यावेळी कृष्णा चिकणे, विक्रम गायतिडक, अविनाश मोरे, ओंकार चिकणे, पांडुरंग घोलप, मनोज मोरे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी धनगर बांधवांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या नावानं नादी लावणाऱ्या सरकारचा, मराठ्यांना आरक्षणाच्या नावानं नादी लावणाऱ्या सरकारचा, मराठ्यांना आरक्षणाच्या नावी नादी लावणाऱ्या सरकारचा, मराठ्यांना आरक्षणाच्या नादी लावणाऱ्या सरकारचा, या सरकारचा मराठ्यांना आरक्षणाच्या नावावर नादी लावणाऱ्या सरकारचं. गोरळी तालुका बार्शी येथील रहिवासी असून NT मधला म्हणजे मी माणूस आहे धनगर समाजाचा, आणि आमचा फुल पाठिंबा जरंगे साहेबाला आहे. आमच्या तथा तालुक्याचे नेते अनंत काशीद साहेब हे सध्या म्हणजे उपोषण करीत आहेत. आणि आम्हाला एकच आमचं म्हणजे तत्व, शिवाजी महाराजाबरोबर मल्हारराव होळकर एकनिष्ठ होते, तसं आम्ही NT समाजाचा मी तर एकटा म्हणजे एकटा माणूस काशीद साहेबाबरोबर आहे.